डोंबिवली पूर्वेला फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे असताना प्रशासनाने वारंवार दिशाभूल करून कोणतीही कारवाई केलेली नाही। प्रशासनाचा निषेध करतो। येत्या 2 दिवसात प्रशासनात कोणतीही कारवाई केली नाही तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असलेले आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिले आहे। फेरीवाल्यांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटांकडून डोंबिवली स्टेशन परिसरात शहर प्रमुख अभिजित सावंत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी भेट दिली। त्यांनी सांगितले की प्रशासनाने कोणाची व्यवस्था केली, मूळ फेरीवाल्यांची व्यवस्था केलेली नाही। त्यांचा गटाताटाचे त्यांना पुरवठा करणाऱ्या फेरीवाल्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे, त्यांचीच दखल घेतात। प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिले आहे। प्रशासन किती पेंड्याच्या कातडीचं आहे हे आपल्याला या माध्यमातून दिसत असेल। आज आमच्या डोंबिवली पूर्वचे शहर प्रमुख अभिजित सावंत हे आज आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। डोंबिवली पूर्वेला फेरीवाल्यांचं पुनर्वसन, फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं असताना देखील प्रशासनाने वारंवार लोकांची दिशाभूल करून याच्यात कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही। या सगळ्या गोष्टीमुळे प्रशासनाचा मी निषेध करतो आणि येत्या 2 ते 3 दिवसात जर प्रशासनाने याच्यावरती कारवाई केली नाही तर हे आंदोलन जे आज अभिजित सावंत यांनी सुरू केलं हे तीव्र होणार, एवढाच प्रशासनाला मी इशारा देऊ। पण मूळ मुद्दा असा की याकरता आणि फक्त व्यवस्था कोणाची केली आहे, जे मूळ फेरीवाले इथले आहेत ना जुने, त्यांची व्यवस्था नाही केलेली आहे। जे त्यांच्या गटाचे, त्यांच्या तटाचे, त्यांचा पुरवठा करणारे हे असे फेरीवाल्यांचीच ते फक्त दखल घेतात, परंतु इथे बसणारे जे वर्षानुवर्ष 30-40 वर्ष बसणारे फेरीवाले त्यांची कोणी दखल घेत नाही। आमची सुरई वेला पिंपळाच्या गावातून येणाऱ्या ज्या महिला आहेत ते एक छोटीशी टोपली घेऊन तिथे बसतात, त्यांचा विचार कोणीच करत नाही। त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा कोणी देत नाही। फक्त एवढंच आहे की प्रशासनाला जेवढं वाटतं तेवढंच प्रशासन करतं, योग्य निर्णय प्रशासन घेत नाही। म्हणून प्रशासनाला माझा इशारा आहे, याच्यावर लवकर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि तीव्र मोर्चा प्रशासनाच्या विरोधात आम्ही CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।